गोरगरिबांना साक्षी मानून भारताचे संविधान हातात घेऊन लोकशाही आणि संविधान जिवंत असल्याचा दाखला या ठिकाणी एमपीएससीचे परीक्षार्थी देत आहेत। पुण्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते महाराष्ट्रभर पेटलं आणि अमरावती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये आपल्या खेड्यापाड्यातून गावातून शेतकऱ्यांचे मुलं या ठिकाणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात, अहोरात्र कष्ट घेतात आणि चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर या ठिकाणी वयोमर्यादेची जे अट लागलेली आहे आणि ही वयोमर्यादा 1 वर्षासाठी या ठिकाणी वाढवण्यात यावी, एक छोटीशी मागणी या ठिकाणी सरकारकडे आणि प्रशासनाकडे हे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत। 24 तास फक्त अभ्यास आणि आपल्या आईवडिलाचं गावाचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रातील युवक भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या जिल्ह्यातला युवक आणि युवती या ठिकाणी करत आहेत। ही मागणी मान्य झाली पाहिजे। या मागणीला आमच्या सर्वांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा आहे आणि यासाठी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म मागायला इथं आमचा भाऊ आमची बहीण बसलेली नाही। त्यांच्या हक्काचं आणि आरक्षणाचं जो अधिकार आहे, जो लोकशाहीचा अधिकार आहे, तो त्यांना सरकारने द्यावा आणि या आंदोलनामध्ये त्यांना यश मिळावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।